एक्साईज विभाग आतमध्ये गेले, कारण की काही पुरावे आणि त्यांचे सॅम्पल जे आहेत ते या ठिकाणाहून घेण्यात आले होते आणि त्याची चाचणी जी आहे ती फॉरेन्सिकमध्ये सध्या करण्यात येते आहे, लॅबमध्ये करण्यात येते आहे आणि त्यामुळे कोणत्याही पुराव्याची छेडछाड होऊ नये यासाठी आता आतमध्ये जे आहेत ते पालिकेचे कर्मचारी आणि एक्साईज विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी जे आहेत ते या हॉटेलच्या आतमध्ये, पबच्या आतमध्ये जे आहेत ते गेलेले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी सध्या ही कारवाई करण्यासाठी जे पालिकेचे कर्मचारी आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर ही कारवाई सध्या सुरू झालेली पाहायला मिळते। तर नेमकं तोडक कारवाईला सुरुवात होते का, कारण की एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे आदेश दिले की बुलडोझर ज्याही ठिकाणी अंमली पदार्थांचं सेवन केलं जातं किंवा विक्री केली जाते अशा ठिकाणी जे आहे ती तोडक कारवाई निश्चित झाली पाहिजे। त्यामुळे त्याच्यावर बुलडोझर चालवण्याचे आदेश जे आहेत ते देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला दिलेले पाहायला मिळेल। त्याचनुसार बुलडोझर देखील पुण्याच्या या L3 हॉटेल बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे पालिकेचे कर्मचारी हे आता सध्या आतमध्ये आहे, शहानिशा करतील पुराव्याची छेडछाड होऊ नये किंवा पुराव्याची छेडछाड आली नाही पाहिजे त्या ठिकाणी सगळे पुरावे जे आहेत ते गोळा केले जातील आणि त्यानंतर तोडक कारवाई केली जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण की याच हॉटेल आणि बार जो आहे हा या ठिकाणी ही व्हिडिओ जो आहे हा याच ठिकाणचा व्हायरल झाला होता की त्या दोन्हीही मुलांना देखील आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। एका मुलाला जे आहे ते मुंबईवरून ताब्यात घेण्यात आलंय, तर दुसऱ्या मुलाला पुण्यामधूनच पुणे पोलिसांनी जे आहे ते ताब्यात केलेलं आहे। त्यामुळे ती कारवाई देखील करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मी सध्या त्याच L3 हॉटेल आणि पब जे आहे ते रेस्टॉरंट बार आहे त्याच्या सध्या त्यांनी त्याच ठिकाणी सध्या आहे आणि याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर सध्या पोलिसांची ही कारवाई सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या शटर पुन्हा बंद करण्यात आलेला आहे, अधिकारी जे आहेत आतमध्ये आहे, बाहेर मोठा फौज फाटा जो आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्की आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे आपल्याबरोबर हॉटेलचे मालक जे आहेत ते देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आपण त्यांना विचार काय सांगाल नेमकं आता एक्साईज विभाग जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे, पालिकेचे अधिकारी आतमध्ये गेलेले कोर्टाच्या परवानगीशिवाय उघडले जे की कम्प्लिटली इल्लीगल आहे, त्यांच्याकडे कोर्टाची परमिशन नाही आहे। ह्याच्यामध्ये एव्हिडन्स टॅम्परिंग होऊ शकतं ह्याच्यामध्ये, कारण की आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही। आमचे वकील इथं आहेत, विदाऊट कोर्ट नोटीस यांनी सील तोडलेलं आहे, विदाऊट एनी प्रायर नोटीस पण यांनी सगळं सील तोडलेलं आहे। उद्या परवा जर एव्हिडन्स काय टॅम्पर झाला, महानगरपालिकेने काय कारवाई केली, जे कमोड आहे जे जर उद्या महानगरपालिकेने तोडलं तर हे सिद्ध कसं करणार आहे की हे इथंच ड्रग घेतलेला होता। आणि आमच्याकडं सर अख्खी फाईल रेडी आहे, आमचं इलिगल काही नाही आहे। आम्ही पावतीसुद्धा महानगरपालिकेला सबमिट केलेली महानगरपालिकेला सबमिट केलेली आम्ही आणि त्याची परमिशन आम्हाला भेटलेली। आपल्यासोबत वकीलही आहेत जे या सगळ्या संदर्भातली कायदेशीर बाब बघतायत। काय सांगाल नेमका आता एक्साईज विभाग आत गेलेला आहे, यांनी एक्साईज विभाग आत नाही गेलेलं, महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाची लोक आतमध्ये गेलेले आहेत। काल पोलिसांनी कोर्टासमोर आपलं म्हणणं मांडलेलं आहे, सदर ही जागा सील केलेली आहे असं पोलिसांनी कोर्टात काल म्हणणं त्यांचं सादर केलेलं आहे। फॉरेन्सिक विभागाने तेथून काही सॅम्पल कलेक्ट केलेले आहे, NDPSचे काही सेक्शन लावण्यासंदर्भात ते सॅम्पल पुराव्यासाठी पाठवलेले आहेत आणि सदर कारवाई संदर्भात ही सदर कारवाई पोलिसांनी सुमोटो केलेली आहे। सदर पार्टीबद्दल कोणाची काही तक्रार नव्हती, परंतु उद्या जर ह्या काही जागेमध्ये छेडछाड झाली आणि सदर जागावरती कारवाई करण्याची कोणतीही नोटीस मालकांना प्राप्त झालेली नाही आहे। दुसरी गोष्ट, पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने कोर्टाची परमिशन घेतलेली नाही आहे। त्यांनी माझ्या माहितीनुसार त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडून लेखी परवानगी घेतलेली आहे, परंतु यामध्ये एव्हिडन्सेस टेम्परिंग होण्याचे खूप जास्त इश्यू आहेत असं मला वाटतं आणि सदर कारवाई केवळ एक राजकीय दबावापोटी व मीडिया ट्रायलसाठी चालू आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर आता नेमकं आतमध्ये काय काय आहे, काय प्रकारची स्थिती आहे आतमध्ये सध्या अनधिकृत असं काहीही नाही आहे। काही स्ट्रक्चरल चेंजेस जरूर आहेत, ते मी मान्य करतो। जे स्ट्रक्चरल चेंजेस मध्ये बदल केला आहे त्या संदर्भात आम्ही महानगरपालिकेला प्रस्ताव दिलेला आहे। त्याचबरोबर उत्पादन शुल्क विभागालाही सदरचा प्रस्ताव सबमिट केलेला आहे।
परंतु आत्ता आतमध्ये जाऊन काही त्यांना जर कारवाई करायची असेल तर ते आवश्यक कारवाई करू शकतात. पण जर ती उद्या आम्हाला समजलं की ती कारवाई अवैध आहे तर आम्ही त्या संदर्भात माननीय न्यायालयात त्या संदर्भात दाद मागू. नक्कीच आपण पाहिलं तर हे या सगळ्या संदर्भातली कायदेशीर बाबी ज्या आहेत ते पाहत होते. त्यामुळे नक्कीच कुठेतरी जी कारवाई केली जाते ती त्या सगळ्या कारवाईला कोर्टाची परवानगी नाही आहे आणि कोर्टाच्या परवानगीशिवाय या ठिकाणी ही कारवाईला सुरुवात झालेलं या जागेचे मालक जे आहेत त्यांच्या वकिलांचं म्हणणं आपण आता बरोबर त्यामुळे आता पुढची कारवाई कशी होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी धनंजय.